नवरा बायकोमधील दुरावा, एक खोल आणि हळूहळू वाढणारी वेदना. नवरा बायकोचं नातं हे फक्त दोन माणसांचं एकत्र राहणं नाही, तर दोन मनांचं, दोन स्वप्नांचं, दोन आयुष्यांचं एक होणं असतं. लग्नाच्या सुरुवातीला सगळं किती सुंदर असतं. एकमेकांशिवाय एक क्षणही राहत नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. एक नजर जरी भेटली तरी मन भरून येतं. पण हाच प्रवास पुढे जाताना हळूहळू काहीतरी बदलायला लागतं. दुराव्याची सुरुवात, नकळत होणारी बदलाची चाहूल. दुरावा कधीच मोठ्या भांडणातून सुरू होत नाही. तो सुरू होतो छोट्या छोट्या दुर्लक्षातून. आज थकलो आहे, उद्या बोलू, आता वेळ नाही, तू समजून घे ना. हे शब्द साधे वाटतात, पण तेच नात्यात पहिलं अंतर तयार करतात. पूर्वी जिथे तासनतास गप्पा व्हायच्या, तिथे आता काही मिनिटांचाही संवाद होत नाही. एकमेकांच्या डोळ्यात बघून भावना समजणारी माणसं आता मोबाईलमध्ये गुंतलेली दिसतात. व्यस्त आयुष्य आणि हरवलेलं नातं. आजच्या काळात सगळेच खूप व्यस्त झाले आहेत. नोकरी, पैसा, जबाबदाऱ्या या सगळ्यांच्या मागे धावताना आपण नात्यांनाच वेळ देणं विसरतो. नवरा दिवसभर काम करून थकलेला असतो. बायको घर आणि कुटुंब सांभाळून दमलेले असते. दोघंही थकलेले असतात, पण एकमेकांसाठी वेळ काढत नाहीत. आणि हळूहळू आपण या शब्दाची जागा मी घेतो. अहंकार, नात्याचा सगळ्यात मोठा शत्रू. अनेक वेळा दुराव्याचं मूळ कारण असतं अहंकार. मी का माफी मागू? पहिलं त्याने बायतीनेच बोलावं. या विचारांनी नातं जिंकण्याऐवजी आपण स्वतःच हरतो. कारण प्रेमात जिंकणं म्हणजे एकमेकांना जपणं असतं, स्वतःला सिद्ध करणं नाही. संवादाचा अभाव, गैरसमजांची सुरुवात. जेव्हा संवाद कमी होतो, तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतात. तू बायकी बदलली का? माझी किंमत नाही का? उत्तर मिळत नाहीत आणि गैरसमज वाढतात. एकमेकांशी बोललं असतं, तर कदाचित सगळं सोपं झालं असतं. पण शांतता वाढत जाते आणि नातं कमकुवत होतं. एकाच घरात राहूनही परके होणं. दुराव्याची सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एकाच घरात राहूनही दोन माणसं अनोळखी होतात. एकत्र जेवणं नाही, एकत्र हसणं नाही, एकमेकांसोबत वेळ घालवणं नाही. फक्त औपचारिक बोलणं. जेवण केलंस? बिल भरलं का? आणि एवढ्यावरच नातं मर्यादित राहतं. मुलांवर होणारा परिणाम. नवरा बायकोमधील दुरावा फक्त त्यांच्यापुरता मर्यादित राहत नाही. तो मुलांच्या आयुष्यावरही खोल परिणाम करतो. मुलं सगळं पाहतात, जाणतात. त्यांना घरात प्रेम नाही, तर तणाव जाणवतो. त्यांचं बालपण हसण्याऐवजी शांततेत हरवतं. दुरावा कमी करण्याचे उपाय. पण इथेच थांबायचं नाही. कारण प्रत्येक नातं वाचवता येतं. जर दोघांची इच्छा असेल तर. संवाद सुरू करा. रोज थोडा वेळ एकमेकांसाठी ठेवा. मोबाईल बाजूला ठेवा आणि मनापासून बोला. अहंकार बाजूला ठेवा. कधी-कधी सॉरी म्हणणं हे हार नसतं, ते नातं वाचवण्याचं धाडस असतं. एकमेकांना वेळ द्या. छोट्या-छोट्या गोष्टी करा. एकत्र चहा प्या, फिरायला जा, जुन्या आठवणींना उजाळा द्या. भावना व्यक्त करा. तू माझ्यासाठी महत्वाची बाय महत्वाचा आहेस, हे सांगायला लाजू नका. एकमेकांना समजून घ्या. प्रत्येकाचा दिवस वेगळा असतो. त्याच्या बाय तिच्या भावना ऐका. समजून घ्या. प्रेम पुन्हा जिवंत होऊ शकतं. हो, दुरावा कितीही वाढला असला, तरी प्रेम संपलेलं असतं. फक्त ते पुन्हा जागा करावं लागतं. एक साधा स्पर्श, एक प्रेमळ शब्द, एक छोटासा प्रयत्न, हे सगळं नातं पुन्हा जिवंत करू शकतं. शेवट एक सुरुवातही. नवरा बायकोचं नातं हे खूप खास असतं. ते टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. फक्त मनापासून केलेल्या छोट्या प्रयत्नांची गरज असते. दुरावा येणं चुकीचं नाही, पण तो कायम ठेवणं ही आपली चूक आहे. म्हणून वेळ निघून जाण्यापूर्वी एकमेकांचा हात घट्ट धरा. कारण शेवटी नातं जपणं महत्वाचं असतं, जिंकणं नाही.